नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुमचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा होत आहे सर, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे माझे मित्रमंडळ आणि संपूर्ण शहरातील माझे जे चाहते असतील, माझे मित्र असतील, ते मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा करत असतात। परंतु जे 22 तारखेला जो हल्ला झाला पहिलगामचा, त्याबद्दल संपूर्ण देशातच हळहळ व्यक्त करत होतो आणि एक चीड निर्माण होती की अशी घटना घडताना ज्या आपल्या माता भगिनीचं कंपाळाचं कुंकू गेलं आणि आपण वाढदिवस साजरा करावा योग्य वाटत नव्हतं आणि मनाला सुद्धा खंत होती। त्या पद्धतीने आम्ही त्याच वेळेस विषय केला। आमचे हे मित्रमंडळ प्रत्येक वेळेस आपला साजरा करता येत नाही, मग यावर्षी आपण काही करायचं नाही। परंतु माझा वाढदिवस हा 7 तारखेला असतो आणि रात्री 12 वाजता पण काही कार्यकर्ते आले होते, त्यांनी फटाके आतषबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवलं की आपल्याला या गोष्टी करायच्या नाही, कारण खूप मोठं संकट आपल्या देशावर आणि हिंदू समाजावर घडलेलं आहे। त्या पद्धतीनं आपण या गोष्टी करायला योग्य वाटत नाही, कारण आपण एक पक्षाचे जिम्मेदार पदाधिकारी आहोत। योग्य वाटत नाही, मनाला पटत नाही त्या पद्धतीनं। परंतु यावर सकाळी डोळे उघडले आणि टी व्ही चालू केली, म्हणजे फोन आला सकाळी वाढदिवसाचा, मी धन्यवाद बोललो आणि टी व्ही चालू केली। त्यावेळेस म्हणजे भारतानं पाकिस्तान हल्ला केला आणि स्वतःही जल्लोष केला, थोडंसं रडलो सुद्धा। परंतु बरं वाटलं की आज ज्या आपल्या माता भगिनीवर अन्याय झाला होता, त्याचं महायुती सरकारनं त्याला न्याय दिला आणि आपल्या भारतीय सेनेचं मी मनापासून सर्वात मी धन्यवाद मानतो। आणि खूपच आज खूप चांगला दिवस आहे भारताच्या पद्धतीनं, कारण मला असं वाटत होतं की माझा वाढदिवस काळा दिवस होईल असं वाटत होतं, परंतु आज खरंच म्हणजे बरं वाटतं। आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सैनिक अधिकाऱ्यांना आदेशच दिले होते की तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय तुम्हाला हे करता। जी चालू होतं, परंतु जगामध्ये सगळ्याला माहीत होतं की काहीतरी करणार, पण तो करणार कधी हा एक विषय होता। पण करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी जो नाव दिलं मिशन सिंदूर, आणि महत्त्वाचा विषय होता, कारण हिंदू धर्मामध्ये सिंदूरला खूप मान्यता आहे आणि त्यांनी सिंदूरच आपलं मिटवलं होतं। त्याच्यामुळं त्या सिंदूरचा काय परिणाम होईल ते संपूर्ण जगाला दाखवलं। त्याबद्दल मी खरंच पंतप्रधान मोदी साहेब असो आणि भारतीय सेना आपली दोन्ही तिन्ही आपले दल असतील, ते सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि एक जल्लोषामध्ये आज संपूर्ण देश वावरत आहे, मी सर्वांचं स्वागत करतो। आणि अशी स्ट्राईक म्हणजे पूर्ण जोपर्यंत संपूर्ण संपत नाही तोपर्यंत त्यांनी थांबवलं, ही अशी आमची सर्वांची भावना आहे। तुमचे तरुणांना तुम्ही काय तरुणांना विनंती फक्त इतकीच, कारण ज्यावेळेस संकट येईल, देशावर असो या धर्मावर असो, त्या पद्धतीने आपण एकजुटीनं संपूर्ण देशात आपण विविध धर्मातले लोक राहतो, परंतु सर्वांनी एकत्र येऊन भारत मातेचं काम करावं आणि सर्वांनी एकत्र राहून कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावं, हीच माझी सर्वांना विनंती राहील। धन्यवाद।